श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ केंद्रानुसार तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी असे काही नियम आहेत जे आपल्याला फॉलो करायचे आहेत. बघा, त्याच्यातलं पहिलं सांगते, आपण घरामध्ये जो झाडू असतो, आपण ज्याच्याने घर झाडतो, आपलं घर स्वच्छ करतो, दारी तथा बाहेर घालवतो, तो झाडू कधीच उभा ठेवायचा नाही, त्याला आडवा ठेवायचा. आणि आडवा ठेवताना पण त्याचं तोंड दक्षिणी दिशेकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावी, कारण की झाडू हा लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्याची काळजी घेणं हे म्हणजे घरातल्या स्त्रीचं काम आहे. बघा, घरात जर मीठ सांडलेलं असेल तर मीठ हे लक्ष्मीकारक आहे, कारण की ती समुद्रकन्या आहे आणि तिच्यावर म्हणजे मीठ सांडलेलं असतं आणि त्याच्यावर कोणी पाय दिला तर हे चांगलं नसतं. त्यामुळे मीठ लगेच भरायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे, त्याच्यावर पाय देऊ नका. कारण की आणि दुसरं म्हणजे सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस 7-7:30 प्रदोष काळामध्ये आपल्या घरात जर कोणी या 3 वस्तू घ्यायला आलं तर त्याला मुळीच देऊ नका. तुमच्या घरातली लक्ष्मी बाहेर जाते. ती म्हणजे मीठ, झाडू आणि पैसे. या वस्तू कधीच कुणाला द्यायच्या नाही. चौथं तुम्हाला सांगते, संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस असते, घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. सूर्यास्त मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उखरड्यावर किंवा कचराकुंड्यात टाकू नये. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबत असते. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. पाणी तयार करून मगच फरशी पुसावी. असं केल्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि घरात सुख समृद्धी नांदते. घरातील मुख्य दरवाजा, उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते. आपल्या घरातील देवघर नेहमी घरातल्या ईशान्य कोपऱ्यातच असावे. घरामध्ये तुटलेले वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्यास घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि दारिद्र्यता संपूर्ण नाश होतो. प्रत्येक पौर्णिमेला माताला लक्ष्मी तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असं केल्यास माता प्रसन्न होते. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्या दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणत्याही पदार्थ दान करावा, कारण असे केल्यास दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्या लक्ष्मी प्राप्तीचे जे अडथळे येतात ते मार्ग मोकळे होत असतात. आता दुसरं म्हणजे महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्यास त्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हातातील आणि पायाचे नख नेहमी मंगळवारीच काढावे. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी. त्याच नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आसन आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठं जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतात. आपण देवघर आणि पूजेत माता लक्ष्मीचे आसन असते असे फोटो ठेवू नये. म्हणजे जी लक्ष्मी असते ती उभी कधीच आपल्या घरामध्ये ठेवू नये. बसलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये चालते. आपल्या घरातील स्त्री रूप लक्ष्मीचा आदर करावा. म्हणजे आपल्या घरातली जी स्त्री आहे तिचा आदर करावा. तिला लक्ष्मी स्वरूप मानावे. आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू द्या. घरातील स्त्री जर आनंदित असली तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरामध्ये धन समृद्धी वाढते. बघा, ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला पाहिजे. आपल्या घरामध्ये जे सुख समृद्धी नांदण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहे, समजा दही आहे, संध्याकाळी कुणी तुमच्या घरात घ्यायला आलं तर त्याला कधीच देऊ नका. आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जात असते. बघा, संध्याकाळच्या टायमाला दरवाजासमोर सुद्धा उभं राहत नाही. संध्याकाळी 7-7:30 वाजता कुणाशी आपल्या उंबऱ्याच्या बाहेर किंवा उंबऱ्यावर उभं राहून कधीच कुणाशी बोलू नका. त्याच्याने लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते. दुसरं म्हणजे उंबऱ्यावर कधीच पाय देऊ नका, कारण की त्या ठिकाणी नृसिंह भगवानांचं वास असतो. त्यामुळे ते आपल्याला म्हणजे श्राप देत असतात. त्यामुळे त्या उंबऱ्यावर कधीच पाय ठेवायचा नाही. गुरुवार
अष्टमी किंवा असे चांगले सणवार आले की त्या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करा. याच्याने सुद्धा लक्ष्मी स्थिर राहते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये वास करत असते. तुळशीची पूजा नेहमी आपल्या घरात व्हायला पाहिजे. तुळशीची पूजा करताना तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला किंवा तिळाचा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कशाचीच कमतरता राहत नाही. घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपदा वाढत असते. या गोष्टी नक्कीच फॉलो करा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी